आर्यन आणि जानकीचे फोटोग्राफ्स काढून कोणतरी तुला पाठवले होते, बरोबर? हो. आणि आता आर्यन आणि अमृता पळून जाऊन लग्न करतायत असा फोन आर्यनने तुलाच केला, बरोबर? का? मला कळतंय तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय, पण मला खरंच माहित नाही ते असं का करतायत. मी कदाचित त्यांना असं वाटलं असेल की किल्लेदारांच्या घराला भगदाड पाडण्यासाठी हीच भिंत योग्य आहे म्हणून. भाऊजी, तुम्ही माझ्यावर आरोप करताय. कसला? काय केलंस तू अहिल्या? काहीच नाही केलंस का? आर्यन बरोबर बसून प्लॅनिंग केलंस अमृताला पळवून नेण्याचं? का युगंधरांनी तुला या घरात हेर म्हणून नेमले? भाऊजी, तुम्ही माझ्यावर असेच आरोप करत राहिलात ना तर तू काय करशील? घर सोडून जाशील? लगेच निघून जा. कशा आहात? नाही म्हणजे नवऱ्याजवळ आहात ना आता? नाही नाही नाही, नवऱ्याजवळ कसं असणार ना तुम्ही? नाही म्हणजे तुमचा नवरा आता त्या मनस्थितीतच नाहीये ना तुम्हाला जवळ घेण्याच्या. तुम्ही एक काम करता का? उद्या मी आणि माझी बायको आम्ही दोघं हनीमूनला चाललोय गोव्याला. येता आमच्या बरोबर? हे बघ, तुला जर अमृताची काळजी असेल ना तर तू नक्की येशील. वाट बघतोय मी तुझी गोव्याला. ओके जानू? सार्वजनिक बांधकाम मंत्री होण्याची संधी चालून आली आहे. स्वीकारावी का न स्वीकारावी हा प्रश्न पडलाय मला. साक्षात लक्ष्मी तुम्हाला टिळा लावायला आली आणि तुम्ही कपाळ पुढे करू का नको या विचारात आहात. या आधीच्या निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा दावेदार होतो मी. आता सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणजे एक पायरी खाली आल्यासारखं वाटेल. जर आपल्याला लांब उडी मारायची असेल तर एक पाऊल मागे यावंच लागतं. मग मी काय करावं असं वाटतंय तुला? राम बनून फक्त वनवास नशिबी येतो, सत्ता नाही. जर आपल्याला काही मिळवायचं असेल तेही कायद्याच्या चौकटीत राहून तर कृष्णनीतीचा अवलंब करायला काय हरकत आहे? आत्ताच्या आत्ता उठा आणि भाऊजींशी जाऊन बोला. कोणत्या अधिकाराच्या जोरावर त्यांनी माझ्या कमरेच्या चाव्या काढून घेतल्या? कुठल्या अधिकाराच्या जोरावर त्यांनी तर तुला दिल्या होत्या? त्याला वाटलं त्यांनी दिल्या, त्याला वाटलं तुम्ही काढून घेतल्या. मला तुमची भाषणबाजी ऐकायची नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता उठा आणि त्यांना जाब विचारा, नाहीतर नाईलाज असतो मला आत्याबाईंना फोन करावा लागेल. खबरदार अहिल्या, आत्याला अजिबात फोन करायचा नाहीये आणि ह्याच्यातलं काहीही सांगायचं नाहीये. तिला तिथे त्रास देऊ नकोस. अच्छा, म्हणजे ही तुमची दुखती नस आहे. आता तुम्ही भाऊजींकडे जाच आणि नाही गेलात ना तर मी आत्याबाईंना फोन करेन आणि फक्त एवढंच नाही सांगणार तर मागच्या काही दिवसात जे काही घडलंय ना ते सगळं सांगेन. जानकी आई कशी आहेस पोरी? मी बरी आहे. तू कशी आहेस? आणि बाबा? आमच्या जीवाला तुझाच घोर लागून राहिलाय पोरी. हे थोडे रागवलेत पण ते होणारच होतं. नाही म्हणजे तुझ्यावर नाही नव चिडले? थोडे दिवस गेले की सगळं नीट होईल. लग्नानंतर अमृता घरी सुद्धा येऊन गेली. तुम्ही नका काळजी करू, सुखात येते. ठेवते.